नमस्कार. आपण पाहतात गाळीव इतिहास. मी आहे डॉक्टर सतीश कदम. आजचा आपला विषय आहे युरोपातील हंगेरीमधील चव्हाण आणि भारतातील चव्हाण यांचं काही नातं आहे का? त्याच्यानुसार आपल्याला ऐकून निश्चितच आश्चर्य वाटेल की युरोप खंडातील हंगेरी, युक्रेन, रशिया, बल्गेरिया या बाजूला असणारा हा जो हंगेरी नावाचा देश आहे, तर या देशामध्ये आपण तिथली जर डिरेक्टरी, फोन डिरेक्टरी किंवा तिथली जर आडनावं पाहिली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला चव्हाण आडनावं दिसतात. याचा इथं काही संबंध आहे का? एक वेगळा विषय गाळीव इतिहासच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतोय. त्यामुळं थोडा वेळ आपल्यासोबत पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडा. आपल्याला आश्चर्य वाटेल की या भारतामध्ये चव्हाण आडनाव म्हणजे जर आपण एकंदर या आडनावाचा आढावा घेतला तर 4900 आडनाव मागं एक आडनाव आपल्याला चव्हाण दिसतंय. मग त्यानुसार उत्तर भारतातील किंवा गुजरात वगैरे या भागामध्ये सापडणारे चव्हाण जे राजपूत घराणं म्हणजे ज्याचं आपण पृथ्वीराज चव्हाण पासूनचं कुळ पाहतो, महाराष्ट्रातलं चव्हाण आडनाव, तर याचा संबंध हंगेरी म्हणजे जो आपल्याला युरोपामध्ये सापडणारं राष्ट्र, तिथं सुद्धा हे नेमकं कसं गेलं याचा अगदी इंटरेस्टिंग अशा प्रकारचा मनोरंजनात्मक आत्मक आणि त्याचबरोबर अतिशय संदर्भासह इतिहास या ठिकाणी आपल्यासमोर मांडत असताना आपल्याला याच्या पाठीमागं जावं लागतं. हे नेमका इतिहास आपल्याला सापडला कसा, ही थीम कुणी मांडली, तर त्याचं नाव होतं हंगेरीतला कोआक्स इम्रे बर्ने नाव आहे त्याचं. या इतिहासकारानं याच्यावर पहिल्यांदा प्रकाश मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हंगेरीतील बुडापेस्ट त्याची जी राजधानी आहे, तर राजधानीपासून याचा प्रवास सुरू झाला. याच्यावर त्यानं संशोधन करायला सुरुवात केली आणि याचा इतिहास आपल्याला ज्यावेळेस सापडतो तर तो इतिहास आहे हुनांच्या आक्रमणापासून. म्हणजे या देशावर साधारणतः पहिल्या ते 5व्या शतकापर्यंत जी हुनांची आक्रमणं झाली. आता हुन म्हटल्यानंतर मध्य आशियातील एक भटकी जमात, याची सर्वच युरेशिया वगैरे सर्व बाजूने याची आक्रमणं जगभर झालेली आपल्याला आढळून येतात. खास करून आशिया खंड असेल किंवा युरोप खंड असेल, या ठिकाणी त्यांची आक्रमणं झाली. आणि या आक्रमणाचाच एक भाग म्हणजे हे हुन जे टोळ्या होत्या या भारतामध्ये त्या ठिकाणी आल्या आणि भारतामध्ये आल्यानंतर उत्तर भारतामध्ये यांनी काही दिवस आपलं राज्यही निर्माण या ठिकाणी केलं. आणि या असणाऱ्या टोळ्यातूनच म्हणजे जे काही मंगोल वंशीय त्या कालखंडातले होते, चाऊ आणि हुन, म्हणजे यांच्या असणाऱ्या टोळ्यातून किंवा यांच्या असणाऱ्या आक्रमणातून उत्तर भारतामध्ये चव्हाण अशा प्रकारची एक राजपूत जमात त्या ठिकाणी, लढवई जमात त्या ठिकाणी तयार झाली. आणि ज्याला आपण स्वतःला राजपूत म्हणतायत, ती जमात त्या ठिकाणी साधारणतः 4व्या-5व्या शतकामध्ये त्या ठिकाणी तयार झाली. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी त्यांना फार काही दिवस राहता आलं नाही. हुनांची आक्रमणं पुन्हा ज्यावेळेस मध्य आशियामध्ये त्या ठिकाणी गेली तर त्यासोबतच इथं असणारा एक जो वंश होता तो वंश त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर आता तो हंगेरी या ठिकाणी स्थिरावलेला आहे. आता हंगेरीत गेल्यानंतर त्यांनी आपलं जे कुळ होतं तर ते कुळ तशाच प्रकारे त्याही ठिकाणी नेलं आणि नेल्यानंतर आज आपण पाहिलं आपल्या इकडं चव्हाण लावलं जातं किंवा महाराष्ट्रामध्ये मगाच सांगितल्यासारखं चव्हाण म्हटलं जातं. याची आडनाव वेगळे आहेत. तिबेटियन भाषेमध्ये च्युवेन त्याला म्हटलं जातं. तर ही आडनावं जरी वेगवेगळी असली तर भारतामध्ये अशा आडनावाची, ज्याला आपण समांतर अशा प्रकारचं साधर्म्य साधनाने आडनाव आपल्याला त्या दिसत आहेत. आता हंगेरीमधलं चव्हाण कसं आहे किंवा आडनावाचं इथं जर आपण स्पेलिंग पाहिली, उत्तर भारताचा आपण विचार करूया. इथं आपण CHFEAN लावतो चव्हाण. उत्तर भारतामध्ये आपण बघितलं CHOHAN लावलं जातं, चव्हाण लावलं जातं. मात्र हंगेरीमध्ये जे आडनाव आहे किंवा हंगेरीमध्ये त्यांचं सरनेम ज्याला आपण म्हणता येईल, तर ती स्पेलिंग फक्त थोडासा बदल आहे. चौहान केलं जातं, चौहान. तर ते CSOHAN लावलं जातं आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतंय. आता एवढ्यावर हा इतिहास संपत नाहीये. हा जो असणारा इतिहासकार जो होता कोवॅक्स इम्रे बर्ने त्याचं नाव, हा एकदा भारतामध्ये या ठिकाणी आला आणि चव्हाणांचे जे वंशज आपल्याला सापडत आहेत, खास करून राजपुताना भागामध्ये जे सांबर नावाचं जो भाग आहे जयपूरच्या बाजूला, तिथं तो गेला. कारण का त्याला माहित होतं की आपल्याशी जे साधर्म्य या भागात सापडतंय, तर या सांबर भागामध्ये त्याला शाकंभरी देवी जी असेल ही देवी त्या ठिकाणी त्यानं पाहिली आणि त्याला लक्षात आलं
की हे अंबाचं जे स्वरूप आहे हंगेरीमध्ये जी देवी मांडली जाते, आता इथं असणारी शाकंभरी ज्याला आपण आंबा म्हणतो, त्याच्यावर तिला बब्बा असं झालं, म्हणजे त्याचं रूपांतर झालं आहे. म्हणजे त्या एखाद्या जी काही गॉडेसला जे मानतायत तर त्याचं तिथं बब्बा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर घोड्यावरला भाला घेतणारा सैनिक आपला जो असणारा राजपुतांचा, मराठ्यांचा या ठिकाणी दाखवला जातो, चव्हाणांचा दाखवला जातो. तशाच प्रकारचा घोडेस्वार किंवा तशाच प्रकारचा शूरयोद्धा त्या ठिकाणी सुद्धा काल्पनिक चित्रामध्ये दाखवला जातोय. लग्नातल्या प्रथा परंपरांचा आपण विचार केला तर चव्हाण जे राजपूत घराणं असेल तर त्यातले ट्युनिंग जो असेल, आता इथले असणारे चव्हाण जे असतील हंगेरीतले हे ख्रिश्चन आहेत, मतलब त्याच्या रीतिरिवाज जर आपण बघितले, फेर धरणं वगैरे वगैरे, तर हे सुद्धा गाणे भले त्याचे बोल बदलले असतील, त्याची ट्यून सारखी आपल्याला आढळून येते. दुसरा आहे टोटेम, ज्याला आपण म्हणता येईल. टोटेम म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याला देवक म्हटलं तर, म्हणजे जे काही कोरण्याचा जो काही प्रकार असतो युरोपमध्ये अंगावर वेगवेगळ्या प्रकार चित्र काढले जातात, तर त्याच्यातले टोटेम सुद्धा या चव्हाणाशी मिळती जुळती त्या ठिकाणी आपल्याला सापडत आहेत. तर म्हणजे असे असंख्य अशा प्रकारच्या चालीरीती सुद्धा असेल, त्या चालीरीती या चव्हाणच्या मिळत्या जुळत्या त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे याच्यावर सुरुवातीचा प्रकाश या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न मी सुद्धा केलेला आहे, कारण मला तशाही प्रकारचं काही पुस्तक संदर्भ या ठिकाणी सापडले. खास करून कोवॅक्स इम्रे बर्ने नावाच्या इतिहासकारानं हंगेरीच्या तशा प्रकारची कल्पना इथं मांडली. तो प्रत्यक्षात भारतामध्ये आला आणि येऊन त्याने याच्यावर अभ्यास केला. बुडापेस्ट या ठिकाणी जी काही घोडेस्वार दाखवले जातात भाला घेऊन, म्हणजे हंगेरीची राजधानी, हे याच्याशी मिळतं जुळत आहे. तर असंख्य अशा प्रकारच्या याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. चालीरीती, परंपरा हे साम्य या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मात्र तूर्त आपण हंगेरी या ठिकाणचा चौहान आणि या महाराष्ट्रातला चव्हाण, म्हणजे उत्तर भारतात असणारा चव्हाण, याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. हा प्राथमिक प्रकाश या ठिकाणी या इतिहासावर टाकण्याचा आपण प्रयत्न केला आहे की या देशातला चव्हाण आणि हंगेरीतला चव्हाण याच्यामध्ये हुनांचं असणारं, म्हणजे हुन टोळ्यापासून इथं झालेली एकी किंवा इथं झालेला एक वंश, हे दोन्ही सारखेच आहेत, हा या ठिकाणी मांडण्याचा पहिला प्रयत्न होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित आपण सांगा. आणि जे नवीन असतील आपल्याला कृपया विनंती पुन्हा एकदा की आपण सबस्क्राईब करा. पुढले व्हिडिओ आपल्याला पटकन पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पाहत राहा गाळीव इतिहास.